गाईज स्क्रीनवरती काही तुम्हाला सेंटेन्स दिसत आहेत. ते सेंटेन्स पहिल्यांदा तुम्ही नीट बघा, म्हणजे आजचा टॉपिक काय आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. सेंटेन्स बघा. तू काहीही कर पण नीट कर. तू कधीही मला कॉल कर. तुला आवडेल तिथे कुठेही बस. तुला हवे ते कोणतंही फळ खा. कोणालाही तू बोलू शकतोस. किंवा मी थकले होते तरीसुद्धा मी माझं काम पूर्ण केलं. ही जी सगळी सेंटेन्स आहेत, या सगळ्या सेंटेन्समध्ये काही वर्ड आहेत की त्याला इंग्लिशमध्ये नेमकं काय बोलायचं किंवा कसं लिहायचं यामध्ये आपण कन्फ्यूज होतो. ते वर्ड कोणते बघा. काहीही, कधीही, किंवा तुला आवडेल तिथे कुठेही, किंवा कोणतंही, कोणालाही, किंवा तरीसुद्धा. हे जे वर्ड्स आहेत ते इंग्लिशमध्ये लिहिताना बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं आणि डाऊटसुद्धा असतो. गाईज, अशाच वर्डसाठी इंग्लिशमध्ये काय लिहायचं आणि त्या विथ एक्झाम्पल आपण बघणार आहोत. लेट स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ. आपला पहिला वर्ड आहे व्हॉट एव्हर. आता एक लक्षात घ्या, व्हॉट एव्हरचा मराठीत अर्थ होतो जे काही किंवा काहीही. आता यूज करायचा तरी कधी बघा, जेव्हा आपण अशा गोष्टी, वस्तू किंवा परिस्थितीबद्दल बोलतो जे की स्पेसिफिक नाही. स्पेसिफिक नाही म्हणजे काय, फिक्स नाही. कोणत्याही अशाच गोष्टीबद्दल आपण बोलत असतो. अशा वेळेस तुम्हाला व्हॉट एव्हरचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं. आता आपण एक्झाम्पल बघूया. तुला हवं ते घे. आता इथे बघा, तुला हवं ते घे, याच्यात काहीही फिक्स नाही. तुला जे पाहिजे ते घे किंवा तुला हवं ते घे, अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. सेंटेन्स बघा. टेक व्हॉट एव्हर यू वॉन्ट. टेक व्हॉट एव्हर यू वॉन्ट. किंवा याच सेंटेन्सला तुम्ही व्हॉट एव्हर यू वॉन्ट टेक असंही तुम्ही ते बनवू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही व्हॉट एव्हर पहिल्यांदा लिहिता त्यावेळेस तुम्हाला तिथलं सेंटेन्स पूर्ण झाल्यानंतर दुसरं सेंटेन्स सुरू करण्याआधी कॉमा द्यायचा आहे. आणि जर तुम्ही व्हॉट एव्हर असं मिडलमध्ये लिहाल तर तिथे कॉमा द्यायची गरज नाही. एवढाच डिफरन्स आहे, अदरवाईज काहीच नाही. काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे. व्हॉट एव्हर हॅपन्स आय विल सपोर्ट यू. व्हॉट एव्हर हॅपन्स आय विल सपोर्ट यू. इथे बघा आपण कॉमा दिला आहे. जर हेच आपण व्हॉट एव्हर मध्ये लिहिलं असतं तर इथे आपल्याला कॉमा द्यायची गरज नसती. तू काहीही बोल, मी सहमत होणार नाही. व्हॉट एव्हर यू से आय वोंट अग्री. व्हॉट एव्हर यू से आय वोंट अग्री. वोंट म्हणजे काय, विल नॉटचं आपण इथे काय केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्शन यूज केलेलं आहे, वोंट. तू काहीही कर पण नीट कर. व्हॉट एव्हर यू डू, डू इट वेल. व्हॉट एव्हर यू डू इट वेल. जे काही तू जेवण बनवशील मी खाईन. आता इथे बघा, व्हॉट एव्हर यू कुक आयल ईट. व्हॉट एव्हर यू कुक आयल ईट. आता बरेच जण म्हणतील की जे काही तू जेवण बनवशील मी खाईन. दोन्ही सेंटेन्स तर फ्युचरमध्ये आहेत, पण तुम्ही व्हॉट एव्हरच्या नंतर विल घेतलंच नाही, फक्त दुसऱ्या सेंटेन्समध्येच विल घेतला आहे, म्हणजे कॉमाच्या नंतरच्या सेंटेन्समध्येच विल घेतला आहे. तर गाईज, बऱ्याच जणांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बघितले असतील तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा एकाच सेंटेन्समध्ये दोन सेंटेन्स असतात आणि दोन्ही सेंटेन्स कसे असतात, फ्युचर टेन्सचे असतात, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, पहिलं सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्सचं बनवायचं आहे आणि सेकंड पार्टचं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विलचा यूज करायचा आहे. दोन्ही सेंटेन्स जर विलनं बनवली तर ते रॉंग होतं. म्हणून आपल्याला पहिलं सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्सचं बनवायचं आहे आणि सेकंड पार्ट आहे सेंटेन्सचा, त्याच्यामध्ये तुम्हाला विलचा यूज करायचा आहे. हे कंडिशनल सेंटेन्स आहे. क्लिअर झालं. आता ज्यावेळेस दोन्ही सेंटेन्स तुम्हाला एकच सेंटेन्स आहे आणि त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत आणि ते दोन्ही पार्ट फ्युचरचे आहेत, त्यावेळेस तुम्हाला सेंटेन्स कसं बनवायचं लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट आहे वेनेवर. वेनेवर म्हणजे काय, कधीही किंवा केव्हाही. हे तर झाला याचा मराठीत मीनिंग. आता याचा यूज करायचा तरी कधी,
जेव्हा तुम्ही टाईमबद्दल बोलत असतात, असा टाईम की जो फिक्स नाही, म्हणजे तो कोणताही टाईम असू शकतो, तो फक्त टाईमबद्दल आपण बोलत आहोत, अशा वेळेस तुम्हाला व्हेनेवरचा यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. कधीही मला कॉल कर किंवा तू कधीही मला कॉल कर किंवा तुला हवं तेव्हा मला कॉल कर. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. फक्त आपल्या बोलण्यातला फरक आहे की तुला हवं तेव्हा मला कॉल कर किंवा कधीही मला कॉल कर. तुम्ही सिम्पली कधीही घेऊन सेंटेन्स बनवू शकता किंवा हवं तेव्हा, म्हणजे त्याचा मीनिंगसुद्धा कधीहीच निघतो. सेंटेन्स बघा इंग्लिशमध्ये. व्हेनेवर यू वॉन्ट कॉल मी. व्हेनेवर यू वॉन्ट कॉल मी किंवा कॉल मी व्हेनेवर यू वॉन्ट. कॉल मी व्हेनेवर यू वॉन्ट. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. जेव्हा केव्हा मी आईस्क्रीम खाते तेव्हा मला आनंद होतो. म्हणजे इथं असंही सेंटेन्स असू शकतं की कधीही मी आईस्क्रीम खाते तेव्हा मला आनंद होतो. बोलण्यामधला फरक आहे, एवढं लक्षात ठेवा. व्हेनेवर आय ईट आईस्क्रीम आय फील हॅपी. व्हेनेवर आय ईट आईस्क्रीम आय फील हॅपी. क्लिअर. जेव्हा केव्हा मी त्याला पाहते तेव्हा मी हसते. म्हणजे केव्हाही मी त्याला पाहते तेव्हा मी हसते, असंही असू शकतं. व्हेनेवर आय सी हिम आय स्माईल. व्हेनेवर आय सी हिम आय स्माईल. तुला हवं तेव्हा कधीही आम्हाला भेट. विजिट अस व्हेनेवर यू लाईक. विजिट अस व्हेनेवर यू लाईक किंवा व्हेनेवर यू लाईक विजिट अस. सगळ्या सेंटेन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं, पहिलं व्हॉटेवरचं सांगितलं. व्हॉटेवर जर मिडलमध्ये लिहिलं तर तुम्हाला कॉमा द्यायची गरज नाही आहे सेंटेन्समध्ये. आणि जर तुम्ही ते स्टार्टिंगला लिहिलं तर तुम्हाला पहिल्या पार्ट नंतर कॉमा देऊन सेकंड पार्ट लिहायचा आहे. जेव्हा मी उदास होतो तेव्हा तुला आठवतो. व्हेनेवर आय फील सॅड आय थिंक ऑफ यू. व्हेनेवर आय फील सॅड आय थिंक ऑफ यू. क्लिअर झालं इथेपर्यंत? आय होप तुम्हाला समजलं असेल व्हेनेवर. नेक्स्ट आहे व्हेरेवर. व्हेरेवर म्हणजे काय? कुठेही किंवा जिथेही कुठे, असंही याचा मीनिंग होतो. आता याचा यूज करायचा तरी कधी? जेव्हा आपण एखाद्या प्लेसबद्दल किंवा लोकेशनबद्दल बोलत असतो त्यावेळेस तुम्हाला व्हेनेवरचा यूज करायचा आहे. पण इथे पण एक कंडिशन आहे, ते प्लेस किंवा लोकेशन फिक्स नसतं, म्हणजे रँडम असतं. अशा वेळेस तुम्हाला व्हेनेवरचा यूज करायचा आहे. आता फिक्स नसतं म्हणजे काय? आपण पर्टिक्युलरली एखाद्या लोकेशनबद्दल किंवा प्लेसबद्दल नाही बोलत तर जनरली आपण बोलत आहोत अशा प्रकारे. एक्झाम्पल, तुला आवडेल तिथे कुठेही बस. सीट व्हेरेवर यू लाईक. सीट व्हेरेवर यू लाईक. तू जिथे कुठे असशील मी तुला शोधून काढेन. बघा इथे, तू जिथे कुठे असशील मी तुला शोधून काढेन. दोन्हीही सेंटेन्स. आता हे एक सेंटेन्स आहे, याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे जिथे कुठे असशील आणि दुसरा मी तुला शोधून काढेन. दोन्हीही पार्ट कसे आहेत? फ्युचरचं, सिम्पल फ्युचर. दोन्ही पार्ट फ्युचर सांगत आहेत. म्हणून आपण इथे मी तुम्हाला सांगितलं, दोन्ही पार्ट जर फ्युचर सांगत असतील तर पहिला पार्ट तुम्हाला बनवायचा आहे सिम्पल प्रेझेंटचा आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला विलचा यूज करून फ्युचरमध्ये सेंटेन्स बनवायचा आहे. बनवा मग. व्हेरेवर यू आर आय विल फाइंड यू. व्हेरेवर यू आर आय विल फाइंड यू. तू जिथे कुठे राहत असशील मी भेटायला येईन. व्हेरेवर आय लिव्ह आय विल विजिट. आय होप आता तुम्ही जर दोन्ही सेंटेन्स फ्युचरमध्ये आले तर तुम्ही कशा प्रकारे सेंटेन्स बनवायचं हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार आहे. तू कुठेही राहिलास तरी आनंदी राहा. व्हेरेवर यू लिव्ह स्टे हॅपी. व्हेरेवर यू लिव्ह स्टे हॅपी. तो कुठेही जातो तिथे आपला लॅपटॉप घेऊन जातो. ही टेक्स हिज लॅपटॉप व्हेरेवर ही गोज. ही टेक्स हिज लॅपटॉप व्हेरेवर ही गोज. क्लिअर झालं इथंपर्यंत? आता नेक्स्ट आहे विच एवर. विच एवर म्हणजे काय? कोणतंही किंवा यापैकी कोणतं. याचा यूज कधी करायचा बघा? जेव्हा तुमच्या पुढे काही ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्या ऑप्शनमधून तुम्हाला एक चूज करा असं जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला विच एवरचा यूज करायचा आहे.
आता बऱ्याच जणाला व्हॉट एव्हर आणि विच एव्हरमध्ये कन्फ्युजन होत असेल, बरोबर. आता थोडंसं बघा, याच्यातलं थोडंसं तुम्हाला मी एक सेंटेन्स देऊन त्याचा डिफरन्स काय नेमका सांगते. जेव्हा तुम्ही व्हॉट एव्हर यूज करता, व्हॉट एव्हरचा मिनिंग आहे जे काही किंवा काहीही. तसंच विच एव्हरचं सुद्धा मिनिंग आहे जे काही किंवा काहीही. आता बघा, व्हॉट एव्हर तेव्हा यूज करायचं आहे जिथे ऑप्शन नाही. रँडमली तुम्ही म्हणताय की काहीही, अशा वेळेस तुम्हाला व्हॉट एव्हरचा यूज करायचा आहे. आणि विच एव्हरचा यूज कधी करायचा आहे, तुम्हाला ऑप्शन दिले आहेत आणि त्यातलं जेव्हा तुम्हाला चूज करायला सांगत आहेत तेव्हा तुम्हाला विच एव्हरचा यूज करायचा आहे. एक एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. टेक व्हॉट एव्हर यू वॉन्ट. टेक व्हॉट एव्हर यू वॉन्ट म्हणजे इथं काय, जे पाहिजे ते घे. याच्यात कसलंही ऑप्शन नाही आहे, तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचं, सिम्पली इथं सांगितलं आहे. पण तेच जर सेंटेन्स तुम्ही टेक विच एव्हर यू वॉन्ट असं जर म्हटलं तर याच्यात तुम्ही अज्यूम करा की तुमच्यापुढे काही ऑप्शन ठेवलेले आहेत. म्हणजे 1-2 ऑप्शन आहेत आणि त्यातलं म्हणताय तुम्ही की चूज विच एव्हर यू वॉन्ट, जे तुला आवडेल ते यातलं चूज कर, असा याचा मीनिंग होतो. जेव्हा ऑप्शन असतात त्यावेळेस विच एव्हरचा यूज करा आणि ज्यावेळेस ऑप्शन नसतात त्यावेळेस व्हॉट एव्हरचा यूज करा, जे काहीसाठी. क्लिअर झालं? याचं कन्फ्युजन तुमचं क्लिअर झालेलं असेल. एक्झाम्पल बघा आता विच एव्हरचे. तुला हवी ती कोणतीही पुस्तक घेऊ शकतोस. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे, तुम्ही ज्यालाही बोलताय त्याच्यासमोर तुम्ही काही पुस्तकं ठेवली आहेत आणि त्यातलं तुम्ही कोणतंही पुस्तक घेऊ शकताय असं तुम्ही म्हणत आहात, तेव्हा तुम्ही विच एव्हरचा यूज करा. विच एव्हर बुक यू वॉन्ट यू कॅन टेक. विच एव्हर बुक यू वॉन्ट यू कॅन टेक. क्लिअर झालं? ऑप्शन ठेवले असतील तर विच एव्हरचा यूज करा आणि ऑप्शन नसेल तर काय करा, व्हॉट एव्हरचा यूज करा. पण आता आपण विच एव्हर बघत आहोत म्हणून आपण अज्यूम करत आहोत की आपल्यापुढे ऑप्शन आहेत. क्लिअर? नेक्स्ट, तुला हवी ती कोणतेही फळ खा. आपण इथे पण अज्यूम करायचं आहे की आपल्याकडे ऑप्शन आहेत. समजा काही फळं ठेवले तर त्यातलं कोणतंही फळ खा असं म्हणताय. ईट विच एव्हर फ्रूट यू वॉन्ट. ईट विच एव्हर फ्रूट यू वॉन्ट. तुला हवे ते कोणतेही फूल तोड. अज्यूम करा की फुलाचं ऑप्शन आहे आपल्याकडे, 4-5 फुलं ठेवलेत आणि त्यातलं कोणतंही तोड असं सांगताय. पिक विच एव्हर फ्लावर यू लाईक. पिक विच एव्हर फ्लावर यू लाईक. जेव्हा तुम्ही सेंटेन्स बोलता त्यावेळेस तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. ऑप्शन असेल विच एव्हरचा यूज करा सिम्पली, नसेल तर व्हॉट एव्हर. तुला हवं त्या कोणत्याही खोलीत राहा. स्टे इन विच एव्हर रूम यू वॉन्ट. स्टे इन विच एव्हर रूम यू वॉन्ट. क्लिअर झालं तुम्हाला? व्हॉट एव्हर विच एव्हरचं कन्फ्युजन क्लिअरच झालेलं असेल. नेक्स्ट आहे हू एव्हर. हू एव्हर म्हणजे जो कोणी किंवा कोणीही. आता याचा यूज कधी करायचा बघा, जेव्हा तुम्ही कोणत्याही किंवा एखाद्या अनोळख्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलत असता त्यावेळेस तुम्हाला हू एव्हरचा यूज करायचा आहे. जसं की व्हॉट एव्हर म्हणजे कोणतंही असं म्हणतो, तसं जर व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत असाल तर हू एव्हर, कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलत असाल किंवा ती अनोळखी असेल तेव्हा हू एव्हरचा यूज करा. हू एव्हर जे आहे नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट सारखा काम करतो म्हणून याच्यासोबत नेहमी सिंग्युलर वर्ब लावायचा आहे. तुम्हाला आता हे थोडंसं कन्फ्यूज होईल, मी तुम्हाला जसे सेंटेन्स येतील तसं तुम्हाला मी सांगेन. आता जे एक्झाम्पल बघा, जो कोणी पहिला येईल त्याला बक्षीस मिळेल. जो कोणी पहिला येईल त्याला बक्षीस मिळेल. आता हे एकच सेंटेन्स आहे पण याच्यात 2 पार्ट आहेत आणि दोन्हीही पार्ट फ्युचरचे आहेत. अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं की पहिला पार्ट बनवायचा आहे सिंपल प्रेझेंटचा आणि सेकंड पार्ट बनवायचा आहे सिंपल फ्युचरचा. क्लिअर? मग हे सेंटेन्स बघा, हू एव्हर कम्स फर्स्ट विल गेट द प्राइज. हू एव्हर कम्स फर्स्ट विल गेट द प्राइज. आता इथे कम्स का आलं बघा, मी तुम्हाला सांगितलं हू एव्हर नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट सारखं काम करतो म्हणून आपण इथे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे हे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सिंग्युलर सब्जेक्टसोबत आपण वर्बला यस किंवा यस लावतो म्हणून इथे कम्स आलेला आहे. क्लिअर? ज्याला हवं असेल त्याला दे. आता ज्याला हवं असेल म्हणजे
याचा सुद्धा मीनिंग काय होतं, कोणालाही हवं असेल तर दे, बरोबर. आता ज्याला हा पण वर्ड आहे मराठीमध्ये, पण याच्यासाठी स्पेसिफिक वर्डची गरज नाही. एक कोणालाही याचाच एक तो सिमिलर वर्ड आहे. बनवा सेंटेन्स. गिव्ह इट टू हुएवर आस्क फॉर इट. गिव्ह इट टू हुएवर आस्क फॉर इट. म्हणजे जो कोणालाही म्हणजे ज्याला हवं असेल त्याला दे, किंवा कोणी मागितलं तर त्याला दे, असं दोन्ही प्रकारचे सेंटेन्स ह्याच्यामध्ये येतात. तुला हव्या त्या कोणत्याही लोकांना तू बोलवू शकतोस. म्हणजे तुला हव्या त्या कोणत्याही लोकांना तू बोलवू शकतोस, किंवा कोणत्याही लोकांना तू बोलवू शकतोस, असे दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असतील. गाईज, मुद्दामून मी तुम्हाला दोन्ही प्रकार सांगत आहे. कधी कधी काय होतं, मी कोणालाही साठी तुम्हाला सांगितलं की हुएवरचा यूज करा. तुला हवं त्या कोणत्याही लोकांना तू बोलवू शकतोस. आता तुम्ही कोणत्याहीसाठी तुम्ही हुएवरचा यूज कराल, पण तुला हवं त्यासाठी काय करणार असं परत कन्फ्युजन होतं. म्हणून मी तुम्हाला दोन्ही सेंटेन्स देत आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होऊ नये आणि दोन्ही सेंटेन्स एकच आहेत हे तुम्हाला माहीत व्हावं. यू कॅन इन्व्हाइट हुएवर यू वॉन्ट. यू कॅन इन्व्हाइट हुएवर यू वॉन्ट. ज्याने तुला ते सांगितलं तो चुकीचा होता. म्हणजे जो कोणी आहे त्याने तुला सांगितलं तो चुकीचा होता, असंही सेंटेन्स असू शकतं. सिम्पली, हुएवर टोल्ड यू दॅट वॉज रॉंग. हुएवर टोल्ड यू दॅट वॉज रॉंग. क्लिअर झालं? आय होप गाईज हा व्हिडिओ खूप सिम्पल आहे आणि खूप युजफुल सुद्धा असणार आहे. गाईज, व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.